कॅबिन मध्ये एक पीआय आले होते, पोलीस इन्स्पेक्टर. त्यांचा हुद्दा काय असतो हे तुम्हाला माहिती आहे. पोलीस इन्स्पेक्टर हे माझ्या कॅबिन मध्ये आले होते. त्यांनी कुठूनतरी हे असंच ऐकलेलं की देशमुख सर थोडेसे स्ट्रिक्ट आहेत आणि आपलं पोरग जवळजवळ आता वायाच गेलेला आहे, जवळजवळ वायाच गेलेला आहे. वेळ निघून गेली होती. ज्या वेळेला ते माझ्या कॅबिन मध्ये आले, नवरा बायको दोघेही आले. मला काही त्याची पार्श्वभूमी माहिती नव्हती कशासाठी आले. ते क्लास माझ्या कॅबिन मध्ये बसले आणि मला म्हणतात की सर माझा असा असा मुलगा आहे, तो बऱ्याच वेळेला अभ्यास करत नाही, त्याचे मार्क्स कमी येत आहेत, तो काय करतो आम्हाला सांगत नाही आणि आता असं म्हणतोय की मला ॲपलचा फोन घेऊन द्या तर मी अभ्यास करतो. मला ॲपलचा फोन घेऊन द्या तर मी अभ्यास करतो. आता माझ्या पुढे फार मोठा प्रश्न होता. समोर पीआय साहेब बसलेत आणि त्यांना उत्तर काय देऊ. आता माझ्यातला डॉक्टर जागा झाला. मी सरळ सांगितलं, कारण मला लक्षात आलं होतं पेशंट तिसऱ्या स्टेजमध्ये आहे, नाटकं करायची नाही. मला लक्षात आलं होतं पेशंट म्हणजे कोण, तो विद्यार्थी आता तिसऱ्या स्टेजमध्ये निघून गेला. जशी ती माऊली पहिल्या स्टेजमध्ये आली होती, ट्रीटमेंट झाली आणि पेशंट आता कुठे शिकतोय. पेशंट म्हणजे तो स्टुडंट कुठे शिकतोय, औरंगाबादच्या कॉलेजमध्ये शिकतोय. इथे मात्र परिस्थिती वेगळी आहे. वडील त्याला माझ्याकडे घेऊन आले, पण घेऊन येण्यासाठी त्यांनी खूप वेळ दवडला. ते आता तिसऱ्या स्टेजमध्ये आले जिथे आपलं पोरग पूर्णतः बिघडून गेलं होतं. मी सरळ सांगितलं, जसं एखादा पेशंट मरताना डॉक्टर सांगतात सॉरी सर आम्ही नाही वाचू शकलो, तुम्ही बरेचदा म्हणणार आहात पुढे. मी सरळ सांगितलं आय एम व्हेरी सॉरी सर, मी याच्यामध्ये काही करू शकत नाही. हा तुमचा वैयक्तिक विषय आहे, हा तुमचा कौटुंबिक विषय आहे. मी फक्त एवढंच सांगू शकतो, त्याने इथून जर चांगला अभ्यास केला तर तो MBBS बनेल का नाही हे सांगता येत नाही, पण भविष्यामध्ये चांगला माणूस म्हणून नक्कीच तो राहू शकतो. तिसरं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, टायमिंग कशी असते. आत्ता हे जे आता इथे मार्क किंवा आता हे सगळे मार्क घेऊन आणि मेडल घेणारे स्टुडंट आहेत, ह्यांनी कधीही असं मनामध्ये आणू नये किंवा यांच्या पॅरेंटनी कधी असं मनामध्ये आणू नये की आपले विद्यार्थी म्हणजे आपले मुलं किंवा मुलगी ही आता टॉपर आहे आणि 100% आता तिचा नंबर MBBS ला लागलेलाच आहे. बिलकुल हे डोक्यातून काढून टाका. 2 वर्षाची ही पूर्ण तपस्या आहे आणि या 2 वर्षाच्या तपस्येमध्ये तुम्ही थोडे जरी डगमगलात तर आम्हाला सक्सेस मिळणार नाही. 2 वर्षाची तपस्या, या 2 वर्षाच्या तपस्येमध्ये असं होऊनच चालत नाही. अप अँड डाऊन्स नक्की येत राहतील, पण ते अप अँड डाऊन्सही त्याला लिमिट आहे. आत्ता खूप चांगले मार्क मिळतात आणि भविष्यामध्ये जेव्हा 11वीचा पूर्ण सिलेबस होऊन जातो, 12वीचा सिलेबस होऊन जातो, त्यावेळेला फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी, आपको फिजिक्स भी करना है, आपको केमिस्ट्री भी करना है और आपको बायो भी करना है. तीनों भी सब्जेक्ट आपको करने हैं, लेकिन इन तीनों भी सब्जेक्ट का बैलेंस जब आप बनाने का प्रयास करते हो ना तो बहुत बार गलतियां भी हो सकती है. और आगे आगे जैसे आप 12th को जाओगे, जेव्हा आपलेच मुलं ज्यावेळेला 12वी जवळजवळ संपत येतं त्याचं आणि नीटचं प्रिपरेशन त्यावेळेला ते म्हणजे नीट जवळजवळ तोंडावर आली असते, त्यावेळेला मात्र बऱ्याच वेळेला आम्हाला मार्क कमी येतात आणि मार्क कमी आले की आईवडिलांचं ओरडणं चालू होतं, तुला कसे मार्क कमी येतात, तुझ्यासाठी आम्ही काय कमी केलं, लोकांचे पैसे उसने काढले, तुला नांदेडला ठेवलं, ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण एवढ्याने होत नाही. तुम्ही फक्त लेकरांना नांदेडला आणून सोडलं म्हणजे आपली जिम्मेदारी संपत नाही. तुम्ही सगळेजण माझ्यापेक्षा मी म्हणजे तुम्हाला पेरेंटना मी बोलतो आहे, आप लोगों से मैं बात कर रहा हूं और आप सभी लोग उम्र के लिहाज से मुझसे बड़े हैं. इसके बावजूद मैं आपको पेरेंटिंग की सलाह दे रहा हूं क्योंकि इस फील्ड में मेरा एक्सपीरियंस ज्यादा है. कार्तिक नुने करके एक बच्चा था, फ्रेश में उसका सिलेक्शन नहीं हुआ था और रिपीट कर रहा था. कार्तिक नुने का नाम स्पेशली मैं इसलिए ले रहा हूं क्योंकि सच में उस मां ने एक स्टेप जो ली थी, उस एक स्टेप से उसका लाइफ बदल गया. जब एक नीट की एग्जाम आती है नजदीक, तब IIB के राउंड्स होते हैं, 360 मार्क के रोज एक राउंड होता रहता है. कार्तिक नुने को शुरुआती राउंड में बहुत अच्छे मार्क आते गए, 360 आउट ऑफ 330 340 तक मार्क आते गए. लेकिन जैसे जैसे एग्जाम नजदीक आ रही थी वैसे वैसे उसका स्कोर कम हो रहा था और जैसे जैसे उसका स्कोर कम हो रहा था वैसे वैसे निगेटिविटी आ रही थी, मेरा सिलेक्शन होगा या नहीं होगा, क्योंकि मैं ऑलरेडी रिपीट कर रहा हूं. और ये चिंता जो है उसको खाए जा रही थी, जिसके कारण उसका स्कोर कंटिन्यूअसली डाउन हो रहा था. लेकिन कार्तिक की मम्मी जो है वो खुद जानती थी कि मेरे बच्चे ने पिछले 2 साल में काफी मेहनत की है, लेकिन अब लास्ट स्टेज में उसका नुकसान नहीं होना चाहिए, एक बार मुझे IIB में जाना ही जाना चाहिए. उसकी मां, कार्तिक की मां कार्तिक को लेके हमारे पास आई. मैडम ने उसको समझाया, राउत मैडम ने आपको जो टॉपिक पढ़ाया, राउत मैडम भी हमारे साथ काम करती है, तो राउत मैडम ने उसको 5-10 मिनट समझाया. उसके बाद कार्तिक ने की मम्मी को लगा देशमुख सर से भी मिलना चाहिए, तो कार्तिक मेरे पास भी आ गया मम्मी के साथ. कार्तिक को भी मैंने 10-15 मिनट समझाया. वो कंटिन्यूअसली रो रहा है. और जब बच्चा रो रहा है, सुनने की मनस्थिति ही नहीं है उसकी, तो मैंने जोर से उसके ऊपर गुस्सा किया. कार्तिक नालायक बेवकूफ,
2 वर्ष झालं मेहनत करतोय, आम्ही तुमच्यावरती मेहनत करतो आणि ह्या 2 वर्षाची मेहनत आता पुढच्या 15 दिवसामध्ये तू पाणी फिरवणार आहेस का, तू वाया घालणार आहेस का? मी इतका आवेशात येऊन बोललो की रडणारा जो कार्तिक आहे तो सडनली थोडासा कॉन्शियस झाला, कारण रडत असताना तो एका इमोशनल स्टेजमध्ये गेला होता. त्या इमोशन्स मधून त्याला बाहेर काढणं गरजेचं होतं. आणि कार्तिकला मी जोरात ओरडलो. त्यावेळेला त्याची आई बाजूला होती, आईला सुद्धा भीती वाटत होती. पण माऊली बिलकुल मला एका शब्दाने काही बोलली नाही. एक तो मिनिट, ज्या मिनिटाला मी ओरडलो कार्तिकवरती आणि तो सडनली कॉन्शियस झाला, त्याच्या पाठीवरती हात ठेवला. बाळा मला विश्वास आहे, मॅडमला विश्वास आहे, टीम IIB तुझ्यावरती विश्वास आहे आणि तू हा काय विचार करतोयस की तुझं सिलेक्शन होणार नाही? उद्यापासून तू मला क्लासमध्ये दिसला पाहिजे, रेग्युलर एक्झाम्स दिली पाहिजे आणि माझ्या कॅबिनच्या बाहेर पडत असताना तुम्हाला प्रॉमिस केलं पाहिजे 650 बिलो माझा स्कोर येणारच नाही. तितक्याच आत्मविश्वासाने कार्तिक ज्या वेळेला तिथून निघून गेला, पुढचे 15 दिवस मला वाटतं भार्गव सरांकडे त्याचं प्रायमरी एज्युकेशन झालं होतं आणि त्याच्यानंतर पुढचे 5-10 दिवस कार्तिकने इतकी मेहनत केली आणि तेही पूर्ण कॉन्फिडन्सने. मला वाटतं त्याला 620 का 615 समथिंग काहीतरी स्कोर झाला आणि तो आज बहुतेक नागपूरच्या कॉलेजमध्ये MBBSचं शिक्षण शिकतो. तो एक मिनिट आयुष्य बदलून टाकणारा होता. तो एकच मिनिट आयुष्य बदलून टाकणारा होता. आणि त्याच्या जीवनामध्ये ही आजची जी घडी आलेली आहे ती कोणामुळे आलेली आहे? ती त्याच्या आईमुळे आलेली आहे. कारण आईने कंटाळा केला नाही, आईला माहिती होतं, आईला पूर्ण विश्वास होता माझ्या लेकराने 2 वर्ष मेहनत केलेली आहे, ती मेहनत मी जवळून पाहिलेली आहे, माझं लेकरू पराजित होऊच शकत नाही हा कॉन्फिडन्स त्या माऊलीमध्ये होता. माझा स्टुडंट हा अनसक्सेस होऊच शकत नाही हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये होता. आम्हाला फक्त करायचं काय होतं, ज्याचा कॉन्फिडन्स लूज झाला होता त्याच्यामध्ये तो कॉन्फिडन्स परत आणून द्यायचा होता.